ते घ्यायला बरं, कारण आता काही काही विद्यार्थ्यांचे नाव वेगळे असू शकतात, ते कुणाचा अकाउंट यूज करतात मला माहित नाही. शक्यतो तुम्ही तुमच्या नावानं काही दिवस अकाउंट राहू द्या. ठीक आहे, चला सगळेजण आले का? चालू करायचं का? चालू करायचं असेल तर यस म्हणा एकदा. चलो बच्चों, आगे स्टार्ट करना है तो यस बोल दो. Yes, sir. चला 1 2 3 4 लिहायची नावा. ओके, तर आपण शिकायला मोशन, आणि मोशन मध्ये आपण काय शिकायला चालू केलेले आहे? इक्वेशन ऑफ मोशन्स. तर 3 इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत, त्याच्यापैकी 2 आपण पाहिले. बघा, इक्वेशन ऑफ मोशन्स, इक्वेशन ऑफ मोशन. मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवलेली आहे. ती पीडीएफ प्रत्येकाने लिहायची आणि बोर्डवर पाठवायचं. मला या ग्रुपवर पाठवा. इक्वेशन ऑफ मोशन्स. तर 3 प्रकारचे इक्वेशन्स आहेत. नंबर 1, सगळे न्यूटनला सांगितलेले म्हणून न्यूटनचं नाव आहे आपलं. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन काय आहे? फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन काय? फर्स्ट इक्वेशनचं चला पंडितने सांगितलेलं आहे, बाकीचे सुद्धा टाइप करा रे. v is equal to u plus at. याला आपण कोणतं इक्वेशन म्हणून म्हणतो सांगा? इथं फर्स्ट इक्वेशन आहे, परंतु नाव काय या फर्स्ट इक्वेशनचं? व्हाट इज द नेम ऑफ दिस फर्स्ट इक्वेशन? क्या नाम है बोलो? अरे हाँ, एकाने सांगितलं. ओके बेटा, ओके शीतल. शीतल तुझ्या नावानं अकाउंट तयार करून घे बेटा, कधी कधी लक्षात राहत नाही. ओके, प्रयत्न करा. हा ठीक आहे, ज्यांचं लक्ष करायचं जे ठेवलं मी प्रयत्न. v is equal to u plus at. तर ह्या इक्वेशनचं नाव काय आहे? v म्हणजे व्हेलॉसिटी. एक्सेलरेशनचं नाव आहे व्हेलॉसिटी टाइम इक्वेशन. वेलोसिटी टाइम इक्वेशन हो गई बात. दूसरा, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. चला सांगा शीतल, आकांक्षा, सेकंड इक्वेशन काय? प्रथमेशने सांगितलेलं आहे, बाकीचे सुद्धा सांगा. जर करेक्ट आहे की नाही आणखी काही बोललो नाही त्याच्याबद्दल. चला, शीतलने सांगितलं, बाकीचे क्लासमध्ये आहेत का नाही? बाकीच्यांनी सांगा. अरे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण पाहिलं ना, s is equal to ut plus half at square. हे इक्वेशन माहित असल्याशिवाय फिजिक्स येतच नसतं. हे बेसिक इक्वेशन्स आहेत, हे माहित असणं खूप आवश्यक आहे. आणि ह्या इक्वेशनचं नाव काय ठेवणार सांगा आता? मला काय म्हणणार आपण? डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. कारण s म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट. क्या है राजकुमार? s मींस डिस्प्लेसमेंट. टाइम यानी क्या है? टाइम ही होता है, उसी क्या बोल सकते? डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. The first equation of motion v is equal to u plus at, म्हणजे velocity time equation. Say Newton's second equation of motion is s is equal to ut plus half at square. याला म्हणतात displacement time equation. आणि तिसरं ज्याला की आज आपण पाहणार आहोत, प्रूव्ह करणार आहोत, न्यूटन्स थर्ड इक्वेशन
Newton's third equation of motion. Newton's third equation of motion. एक तुम्हाला माहित आहे, मी सांगतो, v square is equal to u square plus 2as हे इक्वेशन. आज मी ह्या इक्वेशनला प्रूव्ह करणार आहे. पहिले दोन इक्वेशन आपण प्रूव्ह करून सांगितलेले आहेत. ठीक आहे मुलांनो, सगळी रिव्हिजन लक्षात आली का तुमच्या? हा सगळी रिव्हिजन लक्षात आली का? आपण शिकायला इक्वेशन ऑफ मोशन से फर्स्ट, सेकंड आणि आज थर्ड घ्यायचं. ओके, थर्डचं नाव कोणी सांगू शकेल? v म्हणजे काय? वेलोसिटी. u म्हणजे सुद्धा वेलोसिटीच आहे. a म्हणजे एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचं नाव नाही घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. s म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. ह्याला काय म्हणणार मी? वेलोसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन. वेलोसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन. चला आता जर मी न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन पाहणार आहोत. derive Newton's third equation of motion. आणि हे इक्वेशन कोणचं आहे? आपल्याला काय डिराइव करायचं? v square is equal to u square plus 2as. किंवा ह्या इक्वेशनला काय नाव दिलं जाऊ शकतं? थर्ड इक्वेशन म्हणण्याच्या ऐवजी याला आणखी काय नाव दिलं जातं? वेलोसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन. वेलोसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन. हे हो गया व्यक्ती भाव. आता ह्याला प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मला आता काही गोष्टी अगोदर विचारल्या क्लिअर होण्यासाठी. हा एक ऑब्जेक्ट आहे ज्याची इनिशियल वेलोसिटी u आहे. किती आहे? u. हा ऑब्जेक्ट इथून इथे आला, याची वेलोसिटी झाली v. ही u इनिशियल वेलोसिटी, v फायनल वेलोसिटी. मला तुम्ही एवरेज वेलोसिटी सांगा. एवरेज वेलोसिटी इथून एवरेज वेलोसिटी बोलो बच्चों मुझे. इनिशियल वेलोसिटी इस ऑब्जेक्ट का u है और इसका v है. पहली वेलोसिटी u है, फाइनल वेलोसिटी v है. तर मला तुम्ही एवरेज वेलोसिटी सांगा. चला शीतलने एक सांगितलेलं आहे, बाकीचे सांगा. एवरेज वेलोसिटी. आकांक्षा, प्रथमेश, वेरी गुड बच्चों. तो ये क्या आएगा? u plus v upon 2. u plus v upon 2. This is called the average velocity. Right? तर आता हे मला प्रूव्ह करायचंय. तर दोन तीन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. एवरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला. Average velocity, that is u plus v upon 2. चला मला एक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगा. एक्सेलरेशनचा a is equal to एक्सेलरेशनचा फॉर्म्युला v minus u upon t. v minus u upon t. आता मी फक्त एकच चेंज करणार आहे. हे टाइम इकडे घेतो आणि हे इकडे आणतो. तर काय होईल? इकडे घेतल्यानंतर t is equal to v minus u upon a. काय केलं कळालं का? हे t इकडे भागाकार आहे, त्याला इकडे नेलं, हे a इकडे आणलं. या दोघांची आता बदल करते. हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचं. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन. दोन इक्वेशन कळाले का? एवरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे u plus v upon 2 आणि टाइमचा फॉर्म्युला काय आहे? v minus u upon
a v minus u upon a. आता बघा मुलांनो, आपण एक फॉर्म्युला लिहूया. Distance is equal to, or displacement is equal to average velocity into time. Average velocity into time. Displacement आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, velocity is equal to displacement upon time. परंतु मी काय लिहिलं आता, displacement is equal to average velocity into time. हा फॉर्म्युला लक्षात आला का तुमच्या? फॉर्म्युला लक्षात आला का मुलांनो? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एवरेज वेलोसिटी इनटू टाइम. ये फॉर्मूला आपके समझ में आया क्या? आला का नाही? 2-3 जणच आहेत का क्लास मध्ये, बाकीचे नाहीत? मेसेज करा, येत असेल तर यस म्हणा, नाही आला तर नो म्हणा. अरे बच्चों, क्लास में नहीं हो क्या? सांगा लवकर. चला, एका नागा कुठेतरी टाइप केले संस्कृतीने, बाकीचे सुद्धा टाइप करा. क्लास मध्ये का नाही मोद्या मला. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एवरेज वेलोसिटी इनटू टाइम. वेरी गुड. चलो याद है बच्चे, डिस्प्लेसमेंट कशात दाखवतो? यस. एवरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? आताच काढा आपण. u plus v upon 2 into t म्हणजे टाइम. टाइमचे इक्वेशन काय? v minus u upon t. तर बघा मुलांनो, आता याला सोडवल्यास काय आहे ते बघूया. as दशाला तसं इथं राहिलं u plus v, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये v minus u, 2 गुणिले t, 2t. 2 into t is 2t. सॉरी यार, इधर t नहीं है, एक्सप्रेशन ये आ. सॉरी मुलांनो, या t नहीं है. t टाइम. टाइमचा फॉर्म्युला काय लिहिलाय? हा बरोबर आहे बेटा, समेश बरोबर आहे. टाइमचा फॉर्म्युला काय? v minus u upon a. v minus u upon a. हे घेतलं. 3 आलं u plus v, v minus u, 2 into a is 2a. दोन ये भागाकार आहे, भागाकार पुन्हा कराते. ओके, 2as. इथं राहिलं u plus v, दुसरं v minus u. आता आपण काय करणार मुलांनो? अगोदर u ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करणार. u v minus u plus v, आता ह्या दोघांना मल्टिप्लाय करणार. v minus u into v, uv minus u into u square plus v into v, v square minus vu म्हणण्यापेक्षा uv. vu म्हणा किंवा uv म्हणा. हे पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झालं. मायनस u स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, हे आलं 2as. आता मायनस u स्क्वेअर इकडे स्क्वेअर काय आहे? प्लस u स्क्वेअर, म्हणजे u स्क्वेअर प्लस 2as इज इक्वल टू काय? v स्क्वेअर. म्हणजे मी असं लिहू शकतो, दॅट इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. केलं काय सिद्ध बघा आपण. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता हे तुम्हाला पुन्हा एकदा मी समजून सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. You derive Newton's third equation of motion. Derive Newton's third equation of motion.
third equation of motion, v square is equal to u square plus 2as. v म्हणजे velocity, खाली लिखो average, ये v की average velocity. average velocity का फॉर्मूला काय मुलांनो, u plus v upon 2 and acceleration का फॉर्मूला काय, v minus u upon t. या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित आहे. काय फॉर्मूला बघा, ये फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. हे टाइम इकडे घेतला आपण, हे काय तयार होईल, टाइम इज इक्वल टू v minus u upon a. v minus u upon a. आता दुसरी गोष्ट, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहिता येईल, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू average velocity into time. Displacement is equal to काय फॉर्म्युला दिला, average velocity गुणिले time. Displacement दाखवतो s लिहतो, average velocity आपण काढलेली आहे u plus v upon 2 into time चा फॉर्म्युला आहे v minus u upon a. आता याला कसे करणार, 2s u plus v v minus u, दोन गुणिले a 2e, भागाकारात 2a, इकडे गुणाकारात a, हे येणार आहे 2as 2as. इथे येणार u plus v, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये v minus u, 2as दशांश. अगोदर u ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं, u v minus u v minus 2as u into v u into u square plus v गुणिले v square plus गुणिले minus v u म्हणण्यापेक्षा u v म्हणूया, a plus u v minus u v कॅन्सल. आता काय राहिलं, 2as minus u square plus v square minus u square इकडे आल्यास काय होईल मुलांनो, plus u square, ये u square plus 2as v square. ह्याला कसं लिहायचं, that is v square is equal to u square plus 2as. म्हणजे v म्हणजे फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे एक्सेलरेशन, s म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग हे झालं न्यूटन्स थर्ड लॉ, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आणि दिस इक्वेशन ला काय म्हणतात, की दिस इक्वेशन इज also called, v म्हणजे velocity a च्या बद्दल काहीच नाही म्हणायचं, a बद्दल शांत राहायचं. s velocity, s means displacement, velocity displacement equation, velocity displacement. तीनही लक्षात आलं का सांगा, न्यूटन्स थर्ड लॉ, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, हे तिन्ही लक्षात आले का मुलांनो? का पुन्हा एकदा हे सांगू तुम्हाला मी, पुन्हा एकदा सांगायचं असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. रिपीट घ्यायचं का ह्याला, रिपीट घ्यायचं असेल तर घेतो, नो नो, ठीक आहे. तर आता आपण एकूण 3 लॉस पाहिले. मी आता इकडे लॉचं नाव टाकेल, इक्वेशन लिहिलं आणि तुम्ही मला इकडे नाव सांगायचं त्याचं काय आहे, ठीक आहे. तर बघा इकडे नियम लिहितो आणि तुम्ही मला लॉस नाव सांगा.
तर बघा चला ह्या इक्वेशनचं नाव सांगा मला. मला फिल इन द ब्लँक्स आहे. ह्या इक्वेशनचं काय नाव आहे ते सांगा. पहिल्या इक्वेशनचं नाव सांगा, दुसऱ्या इक्वेशनचं नाव सांगा, तिसऱ्या इक्वेशनचं नाव सांगा. याला कोणतं इक्वेशन म्हणतात पहिल्याला ते लक्षात आलं पाहिजे. नंबर 1. चला काही विद्यार्थ्यांनी दिलं आन्सर, व्हेरी गुड. काय म्हणतात पहिल्या इक्वेशनला? डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. कसं ओळखायचं? ए बद्दल काही बोलायचं नाही. एस म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि इकडे पुन्हा काय आहे? टाइम. एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. दुसरा सांगा मला काय आहे? दुसरा सांगा. एक मिनिट वेट. दुसरा इक्वेशनचं नाव सांगा. याला काय म्हणणार? व्हेलॉसिटी टाइम इक्वेशन. व्हेलॉसिटी टाइम इक्वेशन. तिसरं काय मुलांनो? तिसरं सांगा. थर्ड इक्वेशन velocity displacement equation. Velocity displacement equation. ठीक आहे. तिन्ही लॉस तुमच्या लक्षात आले का मुलांना? उद्या याच्यावर मी प्रॉब्लेम्स घेणार आहे तुमचे. हे तिन्ही लॉस तुमच्या लक्षात आले का? ओके ठीक आहे. ओके आकांक्षा. चला आजची क्लास आपण या ठिकाणी थांबूया. आता तुमची शकील सर कंटिन्यू करतील पुढच्या लिंकला. आज थांबूया आपण. ओके आकांक्षा.